वासी म्हणून लोककल्याणकारी असा संकल्प माननीय मुख्यमंत्री या सरकारी महापूजेच्या माध्यमातून करत आहेत. नमस्कार. आपण पाहतो ही ताजी दृश्य थेट पंढरपूरमधून मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा पार पडते आणि हा जो अभिषेक आहे तो आपण होताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की अनेक नेते मंडळी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि काही वेळातच ही पूजा संपन्न होईल. शासकीय पूजा सध्या सुरू आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांचं पंढरपूरमध्ये आगमन झालं. मुख्यमंत्री पूर्ण परिवारासह इथे उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय सध्या देवाला अभिषेक घालण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. काही वेळातच शासकीय पूजा ही संपन्न होईल. बऱ्याच वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण अजूनही जपतोय. अजूनही आपण ही परंपरा जपत असलेले वारकरी पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय की मंदिरामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी आणि सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. नुकतीच आपण ही ताजी दृश्य पाहतोय की अभिषेक होतोय, शासकीय पूजा विठ्ठलाची संपन्न होतीये. आणि विठ्ठल आणि रखुमाई आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. एक वेगळं आगळं वेगळं रूप, डोळ्यांचं पारणं फेडणारं रूप, ज्या रूपासाठी वारकरी आसुसलेले असतात ते रूप पाहण्यासाठी. या शासकीय पूजेला सुद्धा बरंच महत्त्व आहे. आपण पाहतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेचा इतिहास आणि राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर ही पूजा संपन्न होतीये, पार पडते. विशेषतः आज आषाढी एकादशी आहे आणि याच आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ही मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा संपन्न होतीये आणि या परंपरेचा हा एक अविभाज्य भाग सुद्धा आहे. आपण पाहतोय बराच मोठा बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा तैनात आहे, बरीच मोठी सिक्युरिटी आणि त्याच पार्श्वभूमीवर ही शासकीय पूजा संपन्न होते. विठ्ठलाची पूजा बाहेरची दृश्य आपण पाहतोय. वारकरी कशा प्रकारे सगळं वातावरण तिथलं विठुमय झालेलं आहे आणि ही गाभाऱ्यातली थेट दृश्य आपण पाहतोय. अमृताजी फडणवीस सुद्धा इथे उपस्थित आहेत, मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत. पूजेला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी देवाचा अभिषेक सुद्धा पार पडला आणि आता पूजेला सुरुवात झाली. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. चलो आज मैं आपको बताती हूँ आपण पाहतोय दरवर्षी मंडळी आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूर इथे उपस्थित राहून स्वतः विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करतात आणि या पूजेमध्ये आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्र्यांसोबत एक मानकरी वारकरी दाम्पत्य सुद्धा उपस्थित असतं. दरवर्षीची परंपरा आहे आणि हे दाम्पत्य दरवर्षी चिठ्ठी काढून निवडले जातात. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि यामधून सामान्य वारकऱ्याला दिलेला सन्मान सुद्धा दिसून येतो. ही पूजा राज्याचं प्रतिनिधित्व आपण करताना पाहतोय. ही पूजा मुख्यमंत्री वैयक्तिक स्तरावर करत नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ही पूजा करताना करत असतात आणि तीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय. विठ्ठलाची पूजा यावेळी पार पडते. बऱ्याचदा असं होतं या पूजेच्या निमित्तानं मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये काही विकास कामांचं उद्घाटन आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम सुद्धा राबवतात. अगदी बऱ्याच वर्षांपासून आपण जर घटनाक्रम पाहिला
बऱ्याच काळापासून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी ही जी पूजा आहे वारकरी संप्रदायाला दिलेला सन्मान मानला जातो. सध्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा होतीये आणि त्याचीच ही ताजी आपण दृश्य पाहतोय. थेट पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामधली ही दृश्य कशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतोय. आता विठ्ठलाला माऊलींना वस्त्र परिधान केली जातील. सध्या विठुरायाला जलाभिषेक घातला जातोय, केला जातोय. सह्याद्री वाहिनीच्या हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या सावळ्या परब्रह्माचं दर्शन होतं. माननीय मुख्यमंत्री यांच्या